आणि नाणेफेकीचा कौल करतोय. या ठिकाणी कॉल केला जातोय. प्रथमतः हा टॉचविन धनगराळी संघाने जिंकलाय व क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. प्रथमतः तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय अर्थात अंधाराळी संघाने घेतलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना 5 षटकाचा सामना, 5 षटकामध्ये कितपत धावा रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 50 पर्यंत रोखण्याचा. संपूर्ण या आयोजनाबद्दल आणि हलूची संपूर्ण स्पर्धेबद्दल काय म्हणाल? स्पर्धा चांगली आहे. तुषारचं आयोजन भारीच असतो दरवर्षी. मजा येईल खेळायला. या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या वाट्याला आज पहिलाच सामना, सकाळचं सत्र आणि प्रथम फलंदाजी करायची आहे. आपल्याला की फॅक्टर म्हणून असे कोणते फलंदाज आपल्याकडे आहेत? फलंदाज आहेत, बाळूदादा आहे, आमचा प्रफुल्लदादा आहे. प्रथमतः फलंदाजी करत असताना कितपत धावा कमावण्याचा मानस किंबहुना धाडस असेल? 70 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. थँक्यू, खूप साऱ्या शुभेच्छा. सामना प्रथमतः जिंकलाय, टॉस जिंकलाय अंधाराळी संघाने व प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. धन्यवाद. चला, आपण सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. आजच्या दिवसातील पहिली लढत, एका बाजूला जय गिरोबा अंधाराळी धनगराळी, त्याच्या विरोधात अर्थात जय बजरंग लांढर प्लस लोटनेश्वर खारी या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो, या आपण लगेचच सामना चालू करतोय. आज दुसरा दिवस आपण पाहत आहात नारायण देवजी स्मृती चषक 2025 बिग बॅश धमाका. हॅलो चिक, हॅलो चिक. सामन्याला काही क्षणात सुरुवात होते. ऑफिशियल पंच दोन्ही संघाच्या 12th मॅन या आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. चला, दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी या आपण कॉम्बॉक्स मध्ये येऊन आलेत का? यस, धन्यवाद. ऑफिशियल पंच म्हणून आपण पाहतात पुरुषोत्तम भगत रेवदंडा, त्यांच्या समवेत अर्थात मोहम्मद बकवाला महालुंगे मुरुड, हे दोन पंच आपण या स्पर्धेसाठी आजच्या दिवसामध्ये पाहतोय. त्यांच्या समवेत संकेतजी डोले अलिबाग,
यांची देखील आज आपण पंचांची भूमिका पाहणार आहोत. आज दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील पहिली लढत. एका बाजूला आपण जय गिरोबा अंधाराळी प्लस धनगराळी आणि त्याच्या विरोधात असलेला संघ अर्थात जय बजरंग लांढर, त्याच्या समवेत लोटेश्वर खारी. या दोन संघांमधली जगदोजहद आपण पाहणार आहोत. 5 षटकाचा सामना राहील. 5 षटकामध्ये पहिलं षटक हे P1 अर्थात मॅनेटरी पॉवर प्ले म्हणून आपल्याला खेळवलं जाईल. तदनंतर दुसरं, तिसरं आणि चौथं बॅटिंग पॉवर प्ले म्हणून आपण या तीन षटकामध्ये आपल्याला एक षटक बॅटिंग पॉवर प्ले म्हणून खेळवले जाणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी ही नोंद घ्यायची आहे. आज तुषार शिंदे सरांनी मला दिलेली संधी कुठेतरी आदिवासी समाज असल्या कारणाने थोडंसं मागं राहिलो होतो, परंतु ह्या क्रिकेटने एक शिकवलं की कुठली जात कुठला पंथ हे कधीच जाणलं नाही आणि आज ती मला संधी दिली. प्लस त्यांचा वाढदिवस असताना ही संधी मिळणं माझ्यासाठी खूप मोलाचं भाग्य आहे. सर, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या वतीनं वाढदिवसाच्या. आणि त्या दिवसामध्ये आज तुम्ही मला संधी दिलं. आज त्या संधीचं सोनं करायचं प्रयत्न निश्चितपणे मी करेन. किंबहुना 10वीर चषक 2026चं 14वं पर्व, त्या 14व्या पर्वातील एखादी इनिंग, त्या अपेक्षेनं आज माझी लढाई असेल. चला, दोन्ही संघांना विनंती करतोय, या आपण लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करतोय. स्कोरिंगच्या माध्यमातून आमच्या समोर स्कोरर ॲडव्होकेट प्रवीणजी भोनगे आमच्या समवेत जोडले गेलेत. सामन्याला काही क्षणात सुरुवात होते. ज्या ठिकाणी एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय, मोठ्या स्पर्धेमध्ये मोठमोठे संघ आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. रोहा विभागातील 2 गाव 1 संघ अशी संकल्पना आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये सुद्धा खूप सारे आपण सामने पाहिले, अटीतटीचे सामने आज देखील पाहायला मिळतील. यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं व खेळाडूंचं या स्पर्धेच्या वतीनं खूप खूप सारे अभिनंदन, खूप साऱ्या शुभेच्छा. त्याच वेळी GTC स्पोर्ट ही लाईव्ह वाहिनी आमच्या समवेत जोडले गेले. खूप चांगली क्लॅरिटी विथ क्वालिटी. हा, ते म्हटलं जातं ना की तुषार शिंदे कुठे आवाज आम्ही ऐकला ना, नादच खुळा. ते बैलगाड्यांमध्ये एक लिहिलेलं असतं, पैसा गेला पण नाद केला. ह्या गोष्टीचा आपण विचार, नाद पाहिजे प्रत्येकानं. आणि 10वीर चषकाचे आयोजक म्हणून सातत्याने त्यांची ओळख आहे. आज आपण 13 पर्व पूर्ण केलं अगदी जोशात. किंबहुना कोणत्याही गोष्टीचा गालबोट, किंबहुना कोणत्याही खेळाडूला दुखापत, या गोष्टीची दखल घेऊन आपण 13 पर्व पूर्ण केलं. आज आपण नारायण देवजी स्मृती चषक ही स्पर्धा कव्हर करता. नारायण देवजी शिंदे. चला, सामन्याला काही क्षणात सुरुवात होते. एका बाजूला आपण पाहतोय जय गिरोबा अंधाराळी प्लस धनगराळी, त्याच्या विरोधात असलेला संघ अर्थात जय बजरंग लांढर प्लस लोटनेश्वर खारी. या दोन संघांमधली जगदोजहद आपण पाहणार आहोत. प्रथमतः हा टॉचविन जिंकला हा जय गिरोबा अंधाराळी प्लस धनगराळी या संघाने व प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आमंत्रित केले फलंदाजी करण्यासाठी अर्थात जय बजरंग लांढर प्लस लोटनेश्वर खारी या संघाला. चला, बॉलर्स नेम रोहित गोलंदाजी ट्रॅकवरती. सलामीची झुडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडवरती आपण पाहिलं तर प्रफुल्ल, त्याच्या समवेत असलेला सूरज आपल्याला पाहायला मिळतो. प्रफुल्ल नावाचं वादळ आज कुठल्या पद्धतीने घोंगावलं जाणार, आज मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव. पंचांचा इशाराला सामन्याला सुरुवात होते. ज्या ठिकाणी पहिला चेंडू आजच्या दिवसातील, यावेळेस मोठा फटका पाहिले ग्रीजन मध्ये. आजच्या दिवसातील पहिला येतोय हा षटकार.
पाहायला मिळाला. आजचा दिवस प्रफुल्लसाठी खूप चांगला असणार आहे. कदाचित पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. दुसरा चेंडू यावेळेस फन्नाट वेगावरती स्वार होऊन केलेली गोलंदाजी, डॉट स्वरूपाचा चेंडू, पाठच्या चेंडूवरती षटकार आला. ठीक आहे, आपल्याला कुठेतरी कमबॅक करायचं होतं, जे रोहितच्या गोलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळालं. तिसरा चेंडू ज्या पद्धतीने टाकला जाणार, यावेळेस सुद्धा मोठा फटका आहे. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये पुन्हा एकदा येतोय हा चौकार. षटकातील 3 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. बघा ना, पहिल्या चेंडूवरती षटकार आला, तदनंतर एक डॉट स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला, तदनंतर एक चौकार पाहायला मिळाला. 4च्या सरासरीने धावफलकावरती धावा 10 या आकड्यावरती. पुढचा बॉल, चौथा चेंडू. यावेळेस फुलटॉस पद्धतीचा चेंडू, पुढे मारण्याचा प्रयत्न, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक, फलंदाज बाद. पहिल्या गडी तंबूच्या आश्रयाला परतलाय, ज्या ठिकाणी नेट क्रमांक 3ऱ्या क्रमांकावरती हर्षदला प्राचार्य करण्यात आलंय. ज्या ठिकाणी प्रफुल्लची फलंदाजी आपण पाहिलीत ना, तर तो 10 या आकड्यावरती मैदानाच्या बाहेर परतला. षटकातील 5वा चेंडू, ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, पाठच्या चेंडूवरती एक चौकार आला होता, तदनंतरची एक विकेट पाहायला मिळाली. हे कमबॅक खूप महत्त्वाचं असतं. क्रिकेट त्याच्यासाठीच जाणला जातो की पाठच्या चेंडूवरती काय घडलं हे महत्त्वाचं नाही आहे, पुढच्या चेंडूवरती आपण काय घडवणार आहोत ह्या गोष्टीची जरूर चाचपणी केली जाते. चला थोडंसं मैदानाकडे वळूया, ज्या ठिकाणी 5वा चेंडू टाकण्यासाठी रोहित शिंदे मैदानामध्ये आपल्याला गोलंदाजीच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय. यावेळेस ब्लॉक पद्धतीचा चेंडू, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक फंबल झालाय, खेळाडू धावतोय, चेंडू सुद्धा धावतोय, विजय मात्र चेंडूचा, चेंडू होईल सीमारेषा पार, येतोय हा चौक्या. धावसंख्या 4ने वधारले, धावफलकावरती धावा 14 या आकड्यावरती. P1चं षटक चालू आहे. P1च्या षटकातील क्षेत्ररक्षणाची विवरचना आपण थोडीशी या चेंडू नंतर बोलूया. यावेळेस कव्हर मध्ये चेंडू खेळाय, कोणताही खेळाडू त्या ठिकाणी नाहीये, सलगचा देव दुसरा येतोय हा चौकार. दुसऱ्या षटकासाठी बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळेल, ज्या ठिकाणी एक स्क्वेअर पाहायला मिळाला होता, परंतु तशी गोलंदाजी पाहायला मिळाली नव्हती. जे कुठेतरी त्यांनी गणिताचं सूत्र वापरलं होतं, किंबहुना या क्रिकेटच्या खेळातलं सूत्र वापरलं होतं, परंतु कुठेतरी बॅकफुटवरती जाताना आपल्याला पाहायला मिळाला. मैदानामध्ये काय घडलं तर 6 चेंडूचा खेळ संपला, ज्या ठिकाणी धावफलकावरती धावा 1 गड्याच्या मोबदल्यात 18 या आकड्यावरती, 18 अशी धावसंख्या. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती
तन्मयला प्राचारण करण्यात आले. तन्मयकडे ती जबाबदारी सोपवलेली आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना थोडीशी नजर टाकूया पुन्हा एकदा. आपल्याला एक मिडऑफ सुद्धा पाहायला मिळतो, त्या ठिकाणी मिडऑन सुद्धा पाहायला मिळतोय, त्याच वेळी स्पेअरलेग सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. तिसऱ्या सर्कलच्या आतमध्ये तसं पाहिलं ना तर एक्स्ट्रा कव्हर, त्याच वेळी कव्हर, त्याच वेळी पॉईंट, त्याच वेळी फर्स्ट स्लिप आपल्याला थर्डमॅनमध्ये पाहायला मिळते. अशा पद्धतीची व्यूहरचना. मिड विकेट सुद्धा आतमध्ये पाहायला मिळतो. पहिलाच बॉल शफल झाला, स्वतःसाठी जागा बनवायची होती परंतु पंचांचा इशारा येतोय. अगदी डॉट स्वरूपाचा चेंडू आलाय. पहिल्या चेंडूवरती कोणतीही धावसंख्या आलेली नाहीये. धावफलकावरती धावा थांबल्यात 18 या आकड्यावरती. आज आपण मोठी स्पर्धा पाहतोय. त्या स्पर्धेतील दुसऱ्या दिवसातील पहिली लढत. एका बाजूला जय गिरोबा अंधाराळी, त्याच्या विरोधात जय बजरंग लांडर संघ. यावेळी सुंदर झेल कव्हर मध्ये फलंदाज बाद. परतला. आता मात्र चौथ्या क्रमांकावरती प्रणीत. चौथ्या क्रमांकावरती प्रणीतला प्राचारण करण्यात आलाय. ज्या कुठे असं वाटत होतं की वन डाऊन साठी आपल्याला हर्षद पाहायला मिळाला, कुठेतरी जे संयमाचा खेळ होता ना तो दाखवण्याचा जरूर प्रयत्न केला, परंतु थोडीशी चूक त्या ठिकाणी कव्हरमध्ये मिळालेली एक विकेट कुठेतरी बॅकफुटवरती जाताना आपल्याला पाहायला मिळते. ज्या ठिकाणी कमबॅक करावं लागेल. हे क्रिकेट तसंच असतं मित्रांनो, कमबॅक करणं खूप गरजेचं आहे. पाठच्या सामन्यामध्ये किंबहुना पाठच्या वर्षामध्ये आपण काय केलंय याची आपण चाचपणी केली ना तर त्याला फारसं महत्त्व नसतं. पुढे आपण वर्तमानामध्ये काय करणार आहोत याची दखल जास्तीची घेतली जाते. चला थोडंसं मैदानाकडे वळूया. ज्या ठिकाणी षटकातील तिसरा चेंडू तन्मय. यावेळेस लीडिंग एज. एक धाव तर निश्चितपणे अर्जित करण्यात आली. धावसंख्या 1 ने वाढले. धावफलकावरती धावा 19 या आकड्यावरती. षटकातील 3 चेंडूचा खेळ संपला. पहिल्या चेंडूवरती डॉट स्वरूपाचा, तदनंतर एक विकेट पाहायला मिळाली. तदनंतर फक्त आणि फक्त एकच धाव. इकॉनॉमिकल गोलंदाजी सातत्याने तो करतोय. आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती आपल्याला संघ पुढे न्यायचा आहे, किंबहुना दुसऱ्या फेरीसाठी सुद्धा दाखल करायचा आहे. पुढचा बॉल. यावेळीच मोठा फटका. चेंडू खाली. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक फलंदाज बाद. झालाय. आता मात्र 5व्या क्रमांकावरती नवीन फलंदाज विवेकला आपण पाहणार आहोत. 5व्या क्रमांकावरती विवेकला जरूर पाहणार आहोत. जे इंजिन बांधायचं होतं ना ते कुठेतरी आपल्याला लीक होताना पाहायला मिळालं. ज्या ठिकाणी ज्या साखळीला आपण कुंकवत समजतो, किंबहुना त्या साखळीला आपल्याला जोराने बांधावं लागेल, किंबहुना एक पार्टनरशिप गरजेचं आहे. ज्या ठिकाणी संयम खूप महत्त्वाचा असतो. संयम मग तो आपल्या ऑफिशियल लाईफमध्ये असू दे, किंबहुना या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये संयम टिकवून ठेवणं, ही जोडी टिकणं खूप महत्त्वाचं आहे. सलगचे आपले दोन फलंदाज किंबहुना 3 फलंदाज मैदानाच्या बाहेर परतलेत. आपल्याला संयमाचं क्रिकेट दाखवावं लागेल. तन्मय यावेळेस सुद्धा सुंदर पद्धतीचा चेंडू. ज्या ठिकाणी गुडलँड टप्प्यावरती आदळला चेंडू, सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन पोहोचलाय. ज्या ठिकाणी विवेकला समजलं देखील नाहीये की कुठल्या पद्धतीने चेंडू आला, त्या चेंडूवरती आपल्याला फलंदाजी कशी करायची आहे. डॉट स्वरूपाचा चेंडू. षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी असणार आहे. काय गोलंदाजी करतोय तन्मय. कौतुकास्मय पात्र गोलंदाजी सातत्याने त्याच्या गोलंदाजीच्या जोरावरती आपल्याला पाहायला मिळते. रनिंगमध्ये थोडीशी मिस्टेक होताना आपल्याला पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने सामना चालू आहे
दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू येणं स्ट्राईकसाठी आपण विवेकला पाहतोय, ज्या ठिकाणी पहिला चेंडू तर डॉट आलाय विवेकचा. या चेंडूवरती मोठा एखादा फटका पाहायला मिळेल का? यावेळी फुलटॉस पद्धतीचा चेंडू पॉइंटच्या गॅप मधून काढलेला चेंडू सीमारेषा पार येतोय हा चौकार. बारा चेंडूचा खेळ संपला. 12 चेंडूमध्ये तब्बल 11:30च्या सरासरीने 23 या आकड्यावरती धावसंख्या. तिसरं षटक आता मात्र कुणाच्या हातात देणार? ज्या ठिकाणी टीम मीटिंग केली जाते त्या ठिकाणी असंही मनामध्ये असेल, किंबहुना त्या टीम मीटिंगमध्ये असंही म्हटलं गेलं असेल की तिसरं षटक आहे, मग ते तिसरं षटक कुणाच्या हातात द्यायचं, मग तो गोलंदाजी कशी करणार, जर तर या गोष्टीचा विचार जरूर केला जाईल. परंतु जर तरला फक्त समालोचक महत्त्व देऊ शकतो, किंबहुना या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये खेळाडूंना तितकासं जर तरचा महत्त्व देणं गरजेचं नाही आहे ठरत. तिसरं षटक टाकण्यासाठी सुजितला प्राचार्य करण्यात आलंय. सुजितकडे ती जबाबदारी सोपवलेली. एका बाजूला आपण जय गिरोबा अंधाराळी संघ प्लस धनगरआळी या 2 गावाचा एक संघ पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग लांडर त्याच्या विरोधात म्हणजे त्यांच्याच समवेत लोटनेश्वर खारी संघ या 2 गावाचा एक संघ एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतो की एक मोठी स्पर्धा आपण खेळतो. त्या स्पर्धेमध्ये आपल्याला 100% देणं खूप महत्त्वाचं राहील, किंबहुना त्या स्पर्धेचं जे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे त्याच्याकडे सर्वांचं लक्ष असेल, परंतु त्यासाठी लागणारी मेहनत एक महत्त्वाची बाब राहील. तिसरं षटक सुचित स्ट्राईकसाठी आपण पाहतोय, यावेळेस विवेकला पाहतोय. यावेळेस भन्नाट वेग किंबहुना त्या चेंडूवरती असलेला टप्पा या गोष्टीचा प्रणित स्ट्राईकला आपण पाहतोय. प्रणितला स्ट्राईकला पाहतोय. डॉट स्वरूपाचा चेंडू आला, ज्या ठिकाणी कोणतीही धावसंख्या आलेली नाही आहे. धावफलकावरती धावा थांबलेल्या 23 या आकड्यावरती 23 अशी धावसंख्या जरूर आपण पाहतोय. 3 गडी तंबूच्या आसऱ्याला परतले. ताकूळ टप्प्याचा बॉल, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक फलंदाज पुन्हा एकदा बॅक टू द डगआउट. सहाव्या क्रमांकावरती आता नवीन फलंदाज पवनला आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सातत्याने आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली, जिथे 18 धावा आल्या होत्या, परंतु तदनंतरचं कमबॅक ज्या ठिकाणी 18 धावा आल्या होत्या असं वाटलं होतं की 5 षटकामध्ये किमान 70-75 धावा होऊ शकतात. परंतु हे क्रिकेट आहे, अनिश्चितीच्या खेळामध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू येत नाही आहे तोपर्यंत आपल्याला सांगूही शकत नाही कितपत टार्गेट जाईल, किंबहुना कोणता संघ विन होईल. त्याचवेळी आजच्या दिवसामध्ये आपल्याला प्रदीपजी भोईर सर आपल्याला आमच्या समोर जोडले गेलेत. सर, तुमचंही या स्पर्धेच्या वतीनं खूप सारं अभिनंदन. आज चनेरा विभागातील गोड आवाज आमच्या समोर जोडला गेलाय. पुढचा बॉल, तिसरा चेंडू स्ट्राईकसाठी आपण पवनला पाहतोय. यावेळेस मोठा फटका, यावेळेस जेल सुटलाय, ज्या ठिकाणी फाईन लेग रिजन मध्ये चेंडू सीमा रेषा पार. पुन्हा एकदा येतोय हा चौकार. वन्य जरूर केला, जिथे एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा 27 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. जिथे तिसरं षटक सुजितच्या हातात आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ संपला. 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4च धावा पाहायला मिळत आहेत. इकॉनॉमिकल गोलंदाजी, व्हेरिएशन, व्हरायटीज
त्या पद्धतीची गोलंदाजी करतो. यावेळेस चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आहे, एलिव्हेशन तितकंसं मिळालं नव्हतं. पुन्हा एकदा फलंदाज बाद. काशीही म्हटलं होतं की या क्रिकेटच्या खेळामध्ये जोपर्यंत 11 खेळाडू येत नाहीत ना एकत्र, तोपर्यंत आपण ज्या पद्धतीची गोलंदाजी, फलंदाजी किंबहुना त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण या गोष्टीचा जरूर विचार केला जातो. ज्या ठिकाणी 5वा गडी तंबूच्या आसऱ्याला परतला. ऐन क्रमांक आता 7व्या क्रमांकावरती पेंटूला प्राचारण करण्यात आलंय. विकेटवरती थांबावं लागेल. आपला संघ अडचणीत आहे. या अडचणीचं साम्राज्य आपल्याला कुठेतरी दूर करावं लागेल. 1-1, 2-2 मध्ये षटकार चौकार आलं तर चांगलं टार्गेट आपल्याला सेट करण्यामध्ये यश प्राप्ती जरूर मिळेल. सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये विकेट थोडीशी डू फॅक्टरची असेल कदाचित. पुढचा बॉल. यावेळेस पंचांचा इशारा आलाय. स्वरघोषित चेंडू आलाय. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलकावरती धावा 28 या आकड्यावरती. 28 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. जिथे वाईट चेंडू आला, संघासाठी वाईट ठरलाय जरूर. जिथे धावफलकावरती धावा 28 आपण पाहतोय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला सूचित. यावेळेस मोठा प्रयत्न होता, परंतु सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. आपल्या बोटांवरची जादू सातत्याने तो गोलंदाजीच्या जोरावरती मैदानामध्ये दाखवतोय. 5च्या चेंडूवरती वाईट आला होता. चला आपल्याला कुठेतरी कमबॅक करायचं आहे. आपल्याला संघनायकांनी दिलेली जबाबदारी सोपवायची आहे. त्या पद्धतीची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस फुलटॉस पद्धतीचा चेंडू टाकण्यात आला. ज्या ठिकाणी 1 धाव तर निश्चितपणे आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 1 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावफलक यावेळेस 29 या आकड्यावरती 29 अशी धावसंख्या पाहायला मिळते. 18 चेंडूचा खेळ संपला. या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करायची आहे. ज्या ठिकाणी पाण्याची तहान तर भागवली जाणार, परंतु या धावा कमवण्याची तहान कोण भागवणार? असा कुठला गोलंदाज किंबहुना असा कुठला फलंदाज त्या गोलंदाजावरती खूप मोठे प्रहार करू शकतो? तितकासा वेळ आहे आपल्याकडे. या आपण ऐकूया डीजेच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच आजच्या दिवसातील दुसरी लढत. एका बाजूला सोमजाई शेनवई प्लस किल्ला, त्याच्या विरोधात आरे बॉईज आरे खुर्द प्लस आरे बुद्रुक. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय, या आपण पूर्वार्धाचा खेळ संपताच नाणेफेकीचा कौल करायचा आहे. आमचा समवेत या ठिकाणी जोडले गेलेत, अर्थात चनेरा विभागातील एक गूढ आवाज प्रदीपजी भोईर सर आमच्या समेत जोडले गेलेत. सर तुमचंही या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा हार्दिक असं अभिनंदन. सर तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल की रोहा तालुक्यातील एक नाव कुठेतरी जे बॅकफुटवरती होतं, आज तुमच्या समेत जोडला गेलो. कुठेतरी माझं भाग्य आहे की सिनियर समालोचकासमोर समालोचन करण्याची आज मोठ्या स्पर्धेमध्ये एक संधी मिळते आणि त्या संधीचं सोनं करायचं निश्चितपणे सर मी प्रयत्न करेन. चला थोडंसं मैदानाकडे वळूया. 4थ्या षटकाला सुरुवात होते. आयुषला प्राचारण करण्यात आलंय. आयुषकडे ती जबाबदारी सोपवलेली आहे. स्ट्राईकसाठी आपण तसं पाहिलं तर विवेकला पाहतोय. पहिलाच बॉल. यावेळेस सुंदर चेंडू टाकण्यात आला, ज्या ठिकाणी
फायनल ग्रीजचा क्षेत्ररक्षक धावतोय, एक धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या अर्जित करण्यात आली. धावसंख्या 2 ने वाढले. धावफलकावरती धावा 31 या आकड्यावरती. चौथं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती मार्गस्थ आहे. पहिला चेंडू टाकण्यात आला, पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, जिथे चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला 3 षटकामध्ये पाहायला मिळाले. पहिलं षटक रोहितने टाकलं होतं, 18 धावसंख्या आल्या होत्या, परंतु तदनंतर तन्मयने कमबॅक केलं. पुढचा बॉल, यावेळी सुद्धा भन्नाट वेग, पंचांचा आकाशाकडे बोट गेलंय. फलंदाज बॅक टू द डगआउट. बजरंग लांढर प्लस लोटनेश्वर खारी या संघाचा अर्धा संघ हा मैदानाच्या बाहेर परतलाय. इन ॲट क्रमांक यावेळेस 8व्या क्रमांकावरती दीप्या, दीपकला आपण पाहतोय, दीपेशला आपण मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतो. इन ॲट क्रमांक 8व्या क्रमांकावरती. कुठेतरी आपल्याला थांबावं लागेल, किंबहुना 50+ धावा आपल्याला पाहायला मिळाल्यानंतर चांगलीच सामना रंगू शकतो, यात मात्र तील शंका नाही आहे. प्रदीपजी, सकाळचं सत्र आहे, किंबहुना सकाळच्या सत्रामध्ये तितक्याशा धावा येत नाही आहेत, परंतु हे क्रिकेट आहे. अनिश्चितीच्या खेळामध्ये बरेचसे बदल आपल्याला क्रिकेटमध्ये पाहायला मिळाले. पुढचा बॉल, यावेळेस मोठा फटका. मिडऑफच्या क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने वाढली. धावफलकावरती धावा 32 या आकड्यावरती. 32 अशी धावसंख्या जरूर आपण मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळते. जरूर आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं व आयोजकांचं या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा आपण सहर्ष हार्दिक अभिनंदन करूया. ज्या ठिकाणी 3 चेंडूचा खेळ संपला. पहिल्या चेंडूवरती 2 धाव आल्या, तदनंतर 2 धाव आल्या, तदनंतरची 1 धाव, सॉरी विकेट आहे एक. यावेळेस चांगल्या पद्धतीने स्टेअर केलाय चेंडू. मिडॉनच्या क्षेत्रामधला क्षेत्ररक्षक धावतोय, तद्वर मात्र 2 धावा निश्चितपणे अर्जित करण्यात आल्या. धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने वाढते. धावफलक यावेळेस 34 या आकड्यावरती. षटकातील 4 चेंडूचा खेळ संपला. अगदी संयमाचा क्रिकेट आता मात्र आपल्याला पाहायला मिळतो. 1-1, 2-2 धावसंख्येने आपल्याला जो धावफलक हलकं ठेवण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जातोय. कमबॅकिंग फलंदाजी पाहायला मिळेल का? यावेळेस मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव तर निश्चितपणे पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही आहे, परंतु एकाच धावेवरती समाधान मानले. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढते. 35 या आकड्यावरती. 35 अशी धावसंख्या, जिथे 6 गडी तंबूच्या आसऱ्याला परतले. 6 गडी तंबूच्या आसऱ्याला परतले. आता मात्र संकट आलं. या संकटांवरती आपल्याला मात करायचे. यावेळेस पंचांचा इशारा येणं बाकी असणार आहे. पंचांनी भीमर चेंडू घोषित केलाय. +1 धाव. बाय 1 गेट 1 फ्री. आपण मॉलमध्ये कधीही गेलो ना तर असं दृश्य पाहायला मिळतं. 1+1. धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने वाढेल. धावफलक 37 या आकड्यावरती. फ्रीडची संधी आहे. या संधीचं सोनं करावं लागेल. संधीचं सोनं करावंच लागेल. आपला संघ अडचणीत आहे. यावेळेस मोठा फटका. एलिव्हेशन मिळालं आहे का? नाही आहे. नो चेंडू असल्या कारणाने संधी मिळेल. 2 धावा निश्चितपणे मिळतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही आहे. 2च धावा आपल्याला पाहायला मिळतात, जिथे धावफलकावरती धावा पुन्हा एकदा 2 ने वाढतील. 39 या आकड्यावरती. 4 षटकाचा खेळ संपला. ज्या ठिकाणी 24 चेंडूचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 39 या आकड्यावरती. 6 गडी तंबूच्या आसऱ्याला परतलेत. हे ग्रामीण क्रिकेट आहे सर, ज्या ठिकाणी आपण फक्त आणि फक्त 5-6 षटकांचे सामने खेळतो, ज्यामध्ये आपल्याला शेवटपर्यंत फलंदाजी करावी लागते, किंबहुना ती मोठमोठी फलंदाजी जरूर करावी लागते. कारण कमी षटकांचा सामना जरूर आपल्याला दिशा लवकर पलटताना पाहायला मिळते.
आज हे क्रीडांगण आपण पाहतोय अगदी सुसज्ज असं हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतो. त्याच वेळी मोठी स्पर्धा पाहायला मिळते. आयोजन नियोजन या गोष्टीची जरूर दखल घेतली आहे. शिंदे सर असले ना की आयोजनाची नियोजनाची कोणतीही काळजी नव्हते. रोहा तालुक्याचे मास्टर माइंड म्हणून सातत्याने त्यांची ओळख आहे. चला शेवटच्या षटकाकडे वळूया. सुचितला प्राचारण करण्यात आले. यावेळेस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, एक धाव तर निश्चितपणे पूर्ण केली. फाईन लेग रिजनमध्ये एसटी रक्षक धावतोय, ज्या ठिकाणी दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. धावसंख्या 2 ने वाढेल. धावफलकावरती धावा यावेळेस 41 या आकड्यावरती 41 अशी धावसंख्या जरूर आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं आणि स्लॉगवरचं सर, आपण कोकणी माणसं आणि ह्या कोकणी भाषेमध्ये आपण त्या षटकाला हाणामारीचं षटक नेहमी म्हणतो आणि कोकणी भाषेचा वापर सुद्धा जरूर केला पाहिजे. कुठेतरी आपण त्या गोष्टीचा जरूर विचार करतो. दुसरा चेंडू यावेळेस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. फर्स्ट स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला रोहित पाहायला मिळतो. एक धाव तर निश्चितपणे अर्जित करण्यात आली. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढली. 42 या आकड्यावरती 6 गडी तंबूच्या आश्रयाला परतले, ज्या ठिकाणी धावफलकावरती धावा आपल्याला 42 पाहायला मिळतात. ह्या धावा सुद्धा चांगल्या आहेत, कारण हे सकाळचं सत्र आहे. या सकाळच्या सत्रामध्ये या धावा चेस होणं सुद्धा कठीण जातं. यावेळेस लोहर पद्धतीचा चेंडू, सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन पोचलाय. डॉट स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. धावफलकावरती धावा थांबल्यात 42 या आकड्यावरती. गतीमध्ये परिवर्तन हे खूप महत्त्वाचं असतं. मग पाठच्या चेंडूवरती कुठल्या पद्धतीने आपण चेंडू टाकला, पुढच्या चेंडूवरती कुठल्या पद्धतीने चेंडू टाकायचा. यावेळेस सुद्धा आखूड टप्प्याचा चेंडू, लीडिंग एज फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. सातवा गडी तंबूच्या आश्रयाला परतला. इनेट क्रमांक 9व्या क्रमांकावरती ओम शांती. ओम शेळके आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतो. 4 चेंडूचा खेळ संपला, ज्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती 2 धाव आल्या, तदनंतर 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली. तदनंतर डॉट स्वरूपाचा चेंडू, तदनंतरची 1 विकेट. इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. व्हेरिएशन खूप महत्त्वाचं होतं आणि त्या व्हेरिएशनमध्ये बदल करण्यामध्ये त्याला यश प्राप्ती जरूर मिळाली. षटकातील 2 चेंडू येणं बाकी असणार आहे. स्ट्राईकसाठी आपण ओमला पाहतोय. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू खाली स्वतः यष्टीरक्षक आहे, झेल सुद्धा घेतोय. पुन्हा एकदा सलगच्या दुसरा विकेट. परतला. धावफलकावरती धावा थांबल्यात 42 या आकड्यावरती. पूर्वार्धाचा शेवटचा चेंडू येणं बाकी असणार आहे, ज्या ठिकाणी फलंदाजीसाठी आपण तेजेशला पाहतोय. 10व्या क्रमांकावरती तेजेशला प्राचारण करण्यात आलंय. अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सातत्याने पूर्वार्धाच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू स्ट्राईकसाठी आपण पाहतोय तेजेश. यावेळेस लीडिंग एज, 1 धाव तर निश्चितपणे घेतली जाईल. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने जरूर वाढेल. हॅट्रिकची संधी होती, कुठेतरी यष्टीरक्षकाची चूक आपल्याला पाहायला मिळाली. पूर्वार्धाचा खेळ संपला, जिथे धावफलकावरती धावा 43 या आकड्यावरती. 44चं टार्गेट आपल्याला सेट केलंय. एका बाजूला आपण पाहतोय झेर गिरोबा अंधाराळी प्लस धनगराळी, त्याच्या विरोधात असलेला संघ जय बजरंग लांढर प्लस लोटनेश्वर खारी संघ. या 2 संघांमधला आपण सामना पाहतोय. पूर्वार्धाचा खेळ सुद्धा संपला. पूर्वार्धाच्या खेळामध्ये 30 चेंडू टाकण्यात आले. 30 चेंडूमध्ये धावफलकावरती धावा
43 झाल्या. 44चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतो. तुर्तास मी रजा घेतोय. मायक्रोफोनवरती करूया थोडासा बदल आपण. आमच्या समवेत जोडले जातील चटेरा विभागातील किंबहुना रोहा तालुक्यातील एक गोड आवाज आणि त्या आवाजाने आम्हाला हे समालोचन शिकवलं. अर्थात आपण भोईर सरांचा आवाज ऐकणार आहोत. धन्यवाद. थोड़ा कमी करना वॉल्यूम देना. बेस कमी करना वॉल्यूम देना. हेलो चिक चिक. हेलो हेलो चिक. बेस कमी करना वॉल्यूम देना. हेलो देवजी शिंदे स्मृती चषक 2025 ग्रामीण धमाका एक भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आपण या ठिकाणी पाहतोय. एक चांगलं आयोजन या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. बेस कमी कर दादा. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आपण जर पाहिलं तब्बल 2 लाखचं प्रथम पारितोषिक आहे. एक चांगलं आयोजन चांगलं नियोजन या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार फलंदाजांना विनंती करतो चला आपण आपल्या बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. शिवसेना रोहा तालुका प्रमुख तथा ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेब, त्याचप्रमाणे या स्पर्धेचे मुख्य जनक सन्माननीय तुषारजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. एक भव्य दिव्य असं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक सुसज्ज असं मैदान. पंचांच्या भूमिकेमध्ये पंच पाहिले पुरुषोत्तम भगत, त्यांच्या सतीला जर पाहिलं आपण खऱ्या अर्थाने मोहम्मदजी बकवाल सर आणि संकेतजी ढवळ हे ऑफिशियल पंच अलिबाग येथील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तर मॅच या ठिकाणी परत पाहतोय. एका बाजूला जर पाहिलं आपण जे मॅच या ठिकाणी आपण पाहिलं प्रथम तर फलंदाजी करणारा संघ जर जय बजरंग लांडर आणि लोटनेश्वर खारी हे दोन संघ एकत्र आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. त्यांच्या विरोधामध्ये जर पाहिलं जय गिरोबा अंधाराळी आणि धनगरआळी हे दोन संघ एकमेकाच्या म्हणजे खऱ्या अर्थाने 4 संघ एकमेकाच्या विरोधामध्ये या स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृती चषकाच्या दरम्यान एकमेकाच्या विरोधामध्ये लढताना पाहायला मिळतात. 4 संघ एकत्रित आणलेत आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तरी चांगली संकल्पना पाहायला मिळते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्म देव सर्व कार्य सुसर्वदा 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणरायाला वंदन करून सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. अखंड महाराष्ट्राचे हरत देवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिथे पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय तेजेश. पॉवर प्लेचं षटक 2 क्षेत्र थर्ड्या सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. एक क्षेत्रशावर पाहिलं तर डीप कावकोणा क्षेत्रामध्ये तैनात केलं गेलंय, तर एक मात्र आपण पाहतोय डीप लॉंग ऑफमध्ये क्षेत्र तैनात केलं गेलंय. लेट्स प्ले सामन्याला मात्र सुरुवात होतोय. पहिला चेंडू चांगला चेंडू या ठिकाणी आपण पाहिजे. शॉट्स एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये मारला फटका आपण या ठिकाणी 10वीचा श्री करण्याला 1 धाव संख्या धावपळकावरती लगावली जात आहे. यानंतर होणारा मॅच आपण पाहणार आहोत सोमजाई शेणवई आणि किल्ला. ओके, आरे खुर्द आणि आरे बॉईज हे एकमेकाच्या विरोधामध्ये संघ आपल्याला खेळताना पाहायला. दोन्ही संघाचे कर्णधार विनंती करतो की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे.
तेजस पुन्हा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. राईट मोर द विकेट. हो चांगला फटका या ठिकाणी कट करायचा होता पॉईंटच्या दिशेला, मात्र अगदी चेंडू आपण टप्पाचा पडला ना त्या वेगामध्ये चेंडू निघून गेला, यशराजच्या हातामध्ये विसावला गेला. डॉट चेंडूची सांगता झाली. ज्या खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मात्र 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक धावपळकावरती लगावली गेली. आपण जर सलामीला जोडी पाहिली खऱ्या अर्थाने नितेश आणि अंकित हे बॅटर्स मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅकपुढे ससून मारण्याचा प्रयत्न राहिला या ठिकाणी. पहिल्या क्षेत्रामध्ये चेंडू सीमा पार आलाय, हा दणदणीत असा चौकार. तर या ठिकाणी ज्यांचा आपण पूर्वार्धामध्ये आवाज ऐकलात, नरेशजीत एक सुंदर समालोचनाच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतो. स्ट्रेट राईटचा फटका या ठिकाणी ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल धाव तर कंप्लीट केली जाते. सिंगलने धाव या ठिकाणी कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नितेशने या ठिकाणी आपल्यावरती थोडंसं संयम दाखवलाय. मात्र या ठिकाणी पहा संयमातून देखील या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केला गेला. खऱ्या अर्थाने या ठिकाणी जर पाहिलं जिथे धाव नव्हती तिथे मात्र धाव या ठिकाणी घेतली जाते. ज्या पद्धतीने आपण पाहिलं ते चिकी रन म्हणावे लागेल. ज्या पद्धतीने 2 धाव मात्र पूर्ण केले जातात. धावसंख्या धावपळकावरती जर पाहिल्या तर मात्र 7 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. एक चांगलं आयोजन, चांगलं नियोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला मार्गस्थे असताना फलंदाजीला आपण जर पाहिलं नितेश ज्या फंटर या नावाने देखील ओळखलं जातं. ज्या पद्धतीने आपण पाहिलं ऑस्ट्रेलियाचा एक महान क्रिकेटपटू रिकी पॉन्टिंगला देखील त्या नावाने ओळखलं जातं. हो या ठिकाणी पॉईंटला कट केला. शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं सुरक्षितरित्या नितेश मात्र आपल्या क्रीजमध्ये पोहोचलाय. सिंगल धाव कंप्लीट केली. सिंगल डबलवरती या ठिकाणी लक्ष केंद्रित केलंय. जरी धावसंख्या कमी असली तरी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण जास्त रिस्क घ्यायचं नाही. ज्या धावा आपल्याला येतात त्या पद्धतीने या ठिकाणी धावा करायच्या आहेत. हा प्रयत्न नक्कीच नितेश आणि अंकितच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत पहिल्या धावा आपण धावपळकावरती पाहिल्या तर मात्र 8 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. फ्लायटेड डिलिव्हरी या ठिकाणी स्ट्रेट राईटचा फटका, चांगला क्षेत्ररक्षण, धाव देखील चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पूर्ण केली गेली. षटक क्रमांक या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मात्र पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाची सांगता झाली. धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळाली. 9 धावा धावपळकावरती पाहतोय. ज्या 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. चांगली सुरुवात खऱ्या अर्थाने जर पाहिली या ठिकाणी पाहायला मिळतोय जय गिरोबा अंधाराळी आणि धनगराळी संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी चांगल्या संघाची बांधणी केली. एका बाजूला पाहिलं जय गिरोबा अंधाराळी आणि धनगराळी त्यांचा जर आपण क्रिकेट पाहिला तर खऱ्या अर्थाने बऱ्याच वर्षे या रोहा शहरामध्ये त्यांचा दबदबा राहिलेला. ते खेळाडू पुन्हा आज एकमेकाच्या अगदी एक या ठिकाणी मात्र पंचांच्या माध्यमातून निर्णय आलाय. मोहम्मदजी बकवाल सर त्या ठिकाणी आहेत. त्यांच्यामधून इशारा येतोय की हा मात्र बॅटिंग पॉवर प्लेचा या ठिकाणी षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऑफिशियल पंच पुरुषोत्तम भगत सर आणि मोहम्मदजी बकवाल हे आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. एक चांगलं लेदर क्रिकेट आणि चांगलं टेनिस क्रिकेट देखील त्यांच्या माध्यमातून खेळलेलं आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिले संपलं. 9 धावा धावपळकावरती. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ओम शेळके हा गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सज्ज झालाय. त्यांच्या विरोधामध्ये संघ पाहतोय तो 44 धावा रोखण्यासाठी जय बजरंग लांडर आणि लोटनेश्वर खारी हे 2 संघ आपण पाहतोय एकत्र खेळताना पाहायला मिळतोय. 4 गावांना एकत्र या स्पर्धेच्या दरम्यान खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नितेश बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे नितेशकडे. पंटर या नावाने जास्त सुपरिचित असलेला खेळाडू पाहायला मिळतोय. गोलंदाज ओम पूर्ण आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. थोडंसं गोलंदाजीमध्ये व्यत्यय येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होणार आहे. क्षेत्रांची विहीर जर पाहिली तर मात्र आपण पाहिलं डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्र तैनात केले गेले. एक क्षेत्ररक्षक जर पाहिलं डीप कव्हर कॉर्नर तर एक मात्र डीप कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. ओ खोलवर टप्प्याचा चेंडू राहिला. मोठा फटका मारायचा होता. बॅटच्या संपर्कामध्ये चेंडू नाही आला. तदभर मात्र या ठिकाणी आपण पाहिलं बॅटची किनारा लागला, एज लागली. अगदी एक धाव तर सहजरित्या पूर्ण केली गेली. चांगली या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतो. नितेशकडे अनुभव आहे. बऱ्याच वर्षाचा अनुभव, प्रदीर्घ अनुभव आहे आणि बऱ्याचशा मॅचेस खऱ्या अर्थाने नितेशने आपल्या गोलंदाजी असेल की फलंदाजी जोरावरती आपल्या संघासाठी जिंकून दिल्यात. तेवढंच जर आता पाहिला 23-24चा जर या वर्षाचा हंगाम पाहिला अंकेशसाठी देखील चांगला लाभदायक ठरला आहे. अंकेशच्या बॅटमधून देखील धावा येताना आपण पाहिलेले आहेत. अनिकेत आपण पाहतो स्ट्राईकला आहे. संघाचा टोटल स्कोअर पाहिला तर मात्र 10 धावा धावपळकावरती राहिली आहेत. बॅकफुटला सरसला या ठिकाणी जागा बनवली गेली. क्षेत्र जे निवडलं पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूचा पाठलाग करत असताना
चांगल्या दर्जाच्या क्षेत्राच्या या ठिकाणी चेंडूला अडवलंय. तद्भर मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. या ठिकाणी चित्ताच्या चपळाईने धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या. खऱ्या अर्थानं एक धाव सेव्ह केली गेली, तद्भर मात्र 3 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या जर पहिली धाव पळकावरती पाहायला मिळते बिनबाद 13 अशी धावसंख्या धाव पळकावरती पाहायला मिळतात. 44 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 13 धावा आपण धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. एक समजदारीचं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट आणखी दोन बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ओम पुन्हा आपल्या गोलच्या ट्रॅकवर, ओ वेगावरती सॉर झाला. हा खेळ आहे मित्रांनो, क्रिकेटचा खेळ. पहा किती सुंदर पद्धतीने या ठिकाणी पहा पंचांचा निर्णय येण्याआधीच या ठिकाणी फलंदाजाला समजलं की आपली बॅट कॉट द बिहाइंड झालोय. मात्र पंचांचा निर्णय येण्याआधीच हा फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जातोय पाहायला मिळतोय. डीजे धन्यवाद. पहिला फलंदाज बाद झालाय. मी विनंती करते पुढील मॅच असणार आहे सोमजाई शेणवई किल्ला आणि आरे बॉईज आणि आरे खुर्द. मी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण एक नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. फलंदाज क्रमांक पहिल्या क्रमांकाचा बाद झाला. नितेश मात्र बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यात तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला रोहित शिंदे हा फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हा देखील मोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो. त्याच्याकडे देखील चांगली क्षमता आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. धावसंख्या जर पाहिली धावपळकावरती आपण जर विचार केला जयगिरोबा अंधराळी आणि धनगरआळीच्या धावपळकावरती तर मात्र 13 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. एक गडी मात्र बाद झालाय. रोहित शिंदे मात्र तिसऱ्या क्रमांकासाठी या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रोहितला या ठिकाणी डाव सावरावा लागेल आणि खऱ्या अर्थाने ओमने या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. ओम शेळकीला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. राईट राऊंड मारा करण्यासाठी सज्ज झालंय. रोहित शिंदे ऑन द स्ट्राईकला आपण पाहतोय. पहिला चेंडूचा पेस करेल. ओ क्या बात आहे. चांगला चेंडू या ठिकाणी जोरदार अपील केला जातोय आणि पंचांचं मात्र बोट आकाशाकडे. या ठिकाणी मात्र एसटीच्या स्वरूपात फलंदाज रोहित शिंदे आल्या पावले मात्र माघारे परतावं लागेल.
करतोय ज्याने ज्याने ह्या आपला मोबाईल ओपन केला असेल. हां सर, संकेत सर, नॉट आउट आहे. फलंदाज मात्र या ठिकाणी सुरक्षितरित्या आपल्याला पाहायला मिळते नॉट आउट. वाईटचा ही धावसंख्या असणार आहे. एकूण धावा पाहिल्या तर 14 धावा धावपळाकडे पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 14, ज्या 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे अजूनही जर पाहिले तर 30 धाव्यांची अजूनही गरज असणार आहे. मात्र या ठिकाणी पहा, ओमची चांगली गोलंदाजी होत असताना पहिला सिंगल, नंतर देरी, नंतर पहिलं विकेट आली. नंतर वाईटचा आपण पाहिलं या ठिकाणी चेंडू पाहायला मिळतोय. 14 धावा धावपळाकडे रोहित शिंदेला एक जिवंत लाईफ मिळाली आहे. या लाईफलाईनचा खऱ्या अर्थाने फायदा उठवणार का? हो, दिशाहीन या ठिकाणी आपण पाहिलं थोडासा टप्पा भरकटलेला पाहायला मिळत आहे. आउटसाईड द ऑफ साईड शरीरापासून थोडासा दूर ठेवला गेला. वाईटचा अतिरिक्त या ठिकाणी इशारा येतोय. धावसंख्या 1ने मात्र पुढे सरकलेली आहे. धावसंख्या 15 धावपळाकडे पाहायला मिळतोय. जी मॅच या ठिकाणी नक्की चुरशीचे पाहायला मिळणार आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं जय गिरोबा अंधाराळी आणि धनगरआळी ज्या 44 धावांचा पाठलाग करतोय. ओ क्या बात आहे. चेंडूचा टप्पा चांगला राहिला आहे. मात्र टप्पा पडल्यानंतर या ठिकाणी या टप्प्याची दिशा बदलली जाते. खऱ्या अर्थाने या ठिकाणी नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. धावा कमी आहेत, मात्र त्या धावा रोखायच्या आहेत. तर तुम्हाला या ठिकाणी दिशेवरती अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी मात्र करावी लागणार आहे. आपण जर पाहिलं गोलंदाजी मार्कवर ओम शेळकेला पाहतोय. ओम पूर्ण आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. राईट आर्म राऊंड द विकेट मारण्याकडे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्राच्या मधून चेंडू मात्र जातोय लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर. रोहित शिंदेच्या बॅटमधून आलाय चौकार. ते शिंदे साहेबांसाठी या ठिकाणी आपण 2 ऐकलीत. आज मात्र संध्याकाळचा हा दिवस स्पेशल असणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका पासला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. कोणती चुकीर नाही. फलंदाज मात्र रोहित शिंदे बाद होऊन माघारी परतलाय. वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र या ठिकाणी पहा, जशी काही नजर लागली की काय, पहिल्या चेंडू आपण पाहिला वाईड आला, त्यानंतर एसटीचेत होता होता वासला जीवनदान मिळाला, चौकार देखील आला. त्यानंतर पुन्हा एकदा आपण कव्हर क्षेत्रामध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिला, फटका बसला गेला आणि रोहित शिंदे मात्र या ठिकाणी झेलबाद होऊन माघारी परतलाय. म्हणजे हा क्रिकेटचा खेळ वार पलटून होताना पाहायला मिळत आहे. चांगल्या पद्धतीने खेळ आपण पाहतो, ज्या पद्धतीने खऱ्या अर्थाने जय बजरंग लांडर आणि रुटलेश्वर खारी हे एक संघ मात्र या ठिकाणी पाहतोय समोरच्या संघाला थांबवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. आणि खऱ्या अर्थाने आता मात्र लय सापडले. खऱ्या अर्थाने जर पाहिलं एखाद्या गोलंदाजाचं जर रणनीती देखील असते की खराब चेंडू टाकून एखाद्या फलंदाजीला आपण जोडीशी दी असेल एकाग्रता कुठे भरकटवायची, आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळते. 3 चेंडू खराब पडले, मात्र चौथा चेंडू खूप लाभदायक ठरला या संघासाठी, लोटलेश्वर खारी संघासाठी, कारण त्या ठिकाणी महत्वाचा गडी गारद गेला. रोहित मात्र बाद झालाय. ओम शेळके पुन्हा आपला गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. हो क्या बात आहे. या ठिकाणी कमबॅक मात्र केले ओम शेळकेने. नावाप्रमाणे चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न राहिलाय. षटक क्रमांक या ठिकाणी पाहिलं 2 षटकाची सांगता झाली. धावसंख्या जर पाहिली धावपळकावरती पाहायला मिळतोय 20 धावा. धावपळकावरती 10च्या सरासरी धावपळकावरती धावा पाहायला मिळत आहेत, ज्या 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे अजूनही जर पाहिलं तर मात्र या ठिकाणी 18 चेंडू शिल्लक असणार आहेत. 18 मध्ये जवळजवळ आपल्याला जर पाहिलं 24 धाव्यांची गरज असणार आहे. 18 चेंडू 24 धाव्यांची गरज. हा सामना जर जिंकायचा असेल तर मात्र जय गिरोबा अंधाराळी आणि धनगरआळी संघाला 18 चेंडूमध्ये 24 धाव्यांची या ठिकाणी पाठलाग करावा लागणार आहे. यानंतर होणारा मॅच आपण पाहणार आहोत. सोमदई शेणवई किल्ला त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आरे बॉईज आणि आरे खुर्द हे 4 संघ म्हणजे एकमेकाच्या विरोधामध्ये आपल्याला लढताना पाहणार आहेत. षटक क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅकवर, जे पॉवर प्लेचे षटक संपल्यानंतर या ठिकाणी क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहणार आहोत. गोलंदाज
भूषण आलाय गोलंदाजीसाठी. क्षेत्ररक्षण जर पाहायला विखुरलेलं आपल्याला पाहायला मिळते, मात्र इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण पाहायला यष्टिरक्षक आहे. शॉट फाईन लेगमध्ये हॅलो गल्लीमध्ये. सर, थांबवतो थोडं तुम्हाला. ज्या ठिकाणी आजच्या दिवसातील दुसरी लढत आपण पाहणार आहोत. एका बाजूला आपण पाहतोय आरे खुर्द प्लस आरे बुद्रुक, त्याच्या विरोधात शेनवई प्लस किल्ला. या दोन संघांमध्ये आपण नाणेचा कॉल करतोय, जे आमच्या समेत मान्यवर जोडले गेलेत. राजनजी सर, त्याच वेळी नितीनजी शिंदे यांच्या समेत आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. कॉल कोण करते? शेनवाई संघ कॉल. टेल कॉल केला होता आणि टेल आलाय. प्रथमतः शेनवाई संघाने टॉस जिंकलाय. तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करत असताना थोडस सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये धावा कमी होत आहेत. कितपत धावा रोखण्याचा प्रयत्न असेल? त्यांना 45च्या आत रोखू. आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? आयोजन तुषार दादा असल्यावर काय बोलावत नाही, आयोजन कडकच असतो. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या समवेत नवीन प्रथम फलंदाजी करायचं. कितपत धावा कमावण्याचा प्रयत्न असेल? तरी पण आम्ही 65+ रन बनवण्याचा प्रयत्न करू. जास्त आरे बुद्रुक आणि आरे खुर्द जवळपास एकच संघ म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दोन्ही जवळचे गाव आणि त्या संघांमधला कॉम्बिनेशन कसं असेल? खरं सर, जवळजवळ आम्ही 11 वर्ष सलग दोघं एकत्र खेळतोय आणि आमचा कॉम्बिनेशन खरं खूप चांगला आहे. जर कोणाला गरज असेल तर मागं राहतो, पुढे राहून. आणि या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन खरंच खूप सुंदर आहे. तुषारदार असल्यावर काही विषयच नाही. चला, तुम्हाला सुद्धा या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांनी या ठिकाणी व्यासपीठावरती असं नसतं व्हायचं आहे. नाणेफेकीचा कॉल झाला. त्या ठिकाणी प्रथम नाणेफेकीचा कॉल हा शेनवई प्लस किल्ला संघाने जिंकलाय व प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. धन्यवाद. ओर टू कॉमबॉक्स, जिथे आमच्या समेत जोडले जातील प्रदीपजी भोईर सर. धन्यवाद. धन्यवाद नरेश. या ठिकाणी पाहिलं तर खऱ्या अर्थाने 18 मध्ये 24 धाव्यांची गरज होती. त्यानंतर पहिला षटकार आला, सिंगल आली, धावसंख्या या ठिकाणी पुढे सरसले. 29 धावा धापाळ ते पाहायला मिळत आहेत. म्हणजे आता जर गणित पाहिलं, समीकरण जर पाहिलं, 14 चेंडूमध्ये 15 धाव्यांची गरज आहे. ओ या स्विचिटचा फटका या ठिकाणी. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धन्यवाद डीजे. चिन्मयच्या बॅटमधून षटकार आलाय. खऱ्या अर्थाने चांगली कामगिरी या ठिकाणी करत असताना आतापर्यंत पाहिलं तर मात्र 35 धावा धापळ ते पाहायला मिळते. ओ या ठिकाणी पहा, खऱ्या अर्थाने या ठिकाणी बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न पाहिले. क्षेत्रामध्ये चेंडू सीमा पार ट्रॅव्हल झाला. आणखी एक मात्र चौकार येतोय. थँक्यू डीजी. त्या ठिकाणी पहा, सामना मात्र अगदी आपण पाहिलं थोडंसं सुरुवातीला असं वाटत होते की सामना चुरशीचा होईल, कारण आघाडीचे 2 फलंदाज लवकर सोस्त्यामध्ये पास झाल्यानंतर या ठिकाणी जेव्हा जर पाहिलं तर चिन्मय नक्कीच या ठिकाणी विनंती करतोय
की आपला जो मोबाईल आहे तो ओपन करा, त्याच्यावरती जो GT चॅनल आहे, GT स्पोर्ट्स यूट्यूब चॅनल आहे, त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपलं स्वतःचं हक्काचं जे चॅनल आहे. आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला आज मात्र एक मोठी मॅच पाहायला मिळणार आहे नरेशजी शीत. खऱ्या अर्थाने एका बाजूला न्हावे रोहा रॉयल्स आणि त्यांच्या विरोधामध्ये नौकार आणि सोनकार, म्हणजे एक आज मोठी पर्वणी या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि खास मला वाटतं तुषारजी शिंदे साहेबांनी वाढदिवसानिमित्तची लढत ठेवली की काय, असं मात्र चित्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. ओहो, अफलातून फटका या ठिकाणी, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, वेल फिनिशरची भूमिका बजावलाय, सामना मात्र जिंकलाय तो म्हणजे जय गिरोबा अंधाराळी आणि धनगराळी, एकमेव धनगराळी या संघाने मात्र हा मॅच जिंकला. एक हत्ती या ठिकाणी हा सामना मात्र आपल्या पारड्यामध्ये या ठिकाणी जिंकवलेला आहे. विजयी पराजय दोन्ही संघाचं हार्दिक अभिनंदन. खऱ्या अर्थाने जय बजरंग लांडर आणि लोटनेश्वर खारी संघानं या ठिकाणी चांगलं खेळ दाखवलं होतं, पण खऱ्या अर्थाने या ठिकाणी जर पाहिलं थोडंसं या ठिकाणी जर अंकित आणि जो चिन्मय आलं त्याने मात्र या मॅचची सर्व हवा मात्र काढून टाकली. दोन्ही संघाचं पुन्हा एकदा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. यानंतर आपण मॅच मात्र पाहणार आहोत. आणखीन एक चांगली मोठी मॅच आपल्या भेटीसाठी येणार आहे. आरे बॉईज आरे खुर्द आणि त्यांच्या विरोधामध्ये सोमजाई शेनवई आणि किल्ला ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक चांगलं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय.